नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा, त्याची तिथं सकाळपासून तयारी चालू होती. पोळ्याचं जेवण वगैरे सगळं बनवलं. आता फक्त आळूची वड्या करायच्या आहेत, बाकीचं सगळं बनवून झाले. आता काय काय केले ते सगळं दाखवते तुम्हाला. इकडे बघा पापड तळून झाले, परत पोळ्या केले, त्यानंतर इकडं कटाची आमटी केले, येळवण्याची आमटी पण म्हणतात. आणि इकडं ना अळूवडीसाठी तयारी चालू आहे, म्हणजे पाणी गरम व्हायला ठेवलं. इकडं रोहिणी करा लागल्या पानाला सगळं असं पालतं घाल की, दुसरं पान घे त्याच्यावर पालतं घालायचं का. हा इकडं रोहिणीचं चालू आहे अळूची वडी, तिथंच बाजूला ठेवून गुंडाळून. आणि बघा सकाळी आंबा आणल्यात, तर त्याचा आमरस एक करायचा आहे. लक्षातच नव्हतं रोहिणी माझ्या ते एकच. हा आमरस तेवढं करायचं राहील. आता आमरस तेवढं करायचं आहे. आज आबूचं शाळा आहे, त्या दोघींचं सुट्टी आहे, पण ह्याचं शाळा आहे, त्यामुळे ते आवरायला लागलं. आता चाललंय त्याचं. आता जवळजवळ 11:15 वाजल्यात आणि माझं पण आवरायचं. आता पटपट आवरायला पाहिजे. माझं असं विचार चालू आहे की 12च्या अगोदर जाऊन यावं. तर आबू जाते शाळेला, त्यामुळे तो आवरायला लागलाय. त्याला डब्बा पण द्यायचा आहे, त्यामुळं आता त्यासाठी मी वेगळ्या चपात्या वगैरे केल्यात. नैवेद्यासाठी हे वेगळंच आहे. आणि चला आता पटपट पटपट आवरून घेते. शुभ वटपौर्णिमा. शुभ सौभाग्यवती लिहिशील की नाही? मगाशी त्यात मी बघितलं तेच लिहिलं, पण मी तिथं काढणार आहे ते. हे हात सरचरायला माझ्यापासून. आता आळूची वडी करताना सगळं स्वयंपाक करून चालतं, फक्त आळूची वडी तेवढं तळून घ्यायचं राहिलं. शेवटच्या वेळी ते पण हातावर तेल उडला होतं. आणि बघा आमचं कसं असतं, ऐन वेळेला सगळं काम. माझ्या लक्षात नव्हतं काल मेहंदीचं काय. सकाळी मी व्हिडिओ बघितला, त्यामध्ये मला मेहंदी दिसली आणि सकाळ सकाळ आणायला लावलं होतं. सकाळ सकाळ आणायला लावले आणि पटपट सगळं स्वयंपाक करून घेतलं. आणि आता आवरायचं आहे मला पण, म्हणजे त्या अगोदर मेहंदी काढून घ्यायचं. आणि झटपट मेहंदी, त्यामुळे लगेच होते, 10 मिनटं लागेल म्हणून म्हटलं रोहिणीला काढ. आणि मॅडम एक बघितली होती आता डिझाईन, तिला काढायला मी वेगळं सांगितलं आणि तिने काढलंय वेगळं. कसं आली तर बघा. आता मेहंदी धुवून आले मी, असं कायचं झाले. आणि इकडचा असा काढल्या SS. आणि आता मला साडी घालायचं आहे. एवढं साड्यांचं ढीग लागले, कुठली साडी घालू हे समजून झाले. जर आता काय झाले, ती काठापदराची साडी घालायची आहे, पण त्यातले सगळे घातलेले आहेत. आता कुठलं घालायचं काय समजून झाले. बघूया आता. त्यांचं चालू आहे आवरायचं. तू येणारच येणारच काय? होय, दाखवते तुम्हाला. एवढ्या साड्या आहेत, आता ह्यातलं कुठलं घालायचं काय काय समजे ना. बघा आता. फुगेर वाटते, नको हे घालू नको बाईशी. एक वेळ वटपौर्णिमेला तेच घातलेली. ही पण एकदा वटपौर्णिमेला घातलेली. ती वेलेंडरच घाल. तुझ्या लग्नातले शालू नको. ते पण परवा घातले, परवा घातलेस वटपौर्णिमेला कधीच घातले. मग ते दिवाळीला आणलेलं बघ ते घाल. ते नको, ती काटापदराची नाही. ते गुलाबीवाला आहे की काटापदराची. मम्मी 5 घेतो, 5 येते. चला आता सगळी तयारी झाली. तिथे गुड्डी काय करत बसल्या? गुड्डी अर्धीच टाकली दाखव. त्याच्यावर झाकायचं म्हणजे तेल आहे खरं. तेल आहे ग, कसं काय होतं काय. 10 चला आता तिथे जाऊनच भेटतो. आम्ही तसंच जाणार, तू चालत. आता हिने आल्यात तेवढं कामाला सोडतील, जातो.
जातो मी पण मम्मी बरोबर. डोळा तसं का दिसतंय ग बाई? ते उन्हानं असं चमकतंय ग. असं ऊन लागले की मला डोळं असं ओय शपथ मी किती क्लिअर उघडायला येत नाही. तिथे उंच दिसली. माझ्यापेक्षा उंच झालं बघा. आणि हिल्स घातली मी खाली. हा हिल्स मुळे तर आणि जरा उंच. आता ना गडबडीत आम्ही नैवेद्याची थाली ते घरात घेऊन गेलतो. परत गुडीला पाठवलेलं. आता घराजवळ आहे म्हणून बरं झालं. ती जाऊन आणली सायकलवर ना. आणि आता ती सायकल घेऊन रोहिणी चालली. आम्ही कुठे चालू आहे ना कुठं. होय. आणि कुठे घरला गेली त्यामुळे तिचा मूड पण ऑफ झाला. म्हणजे हेल्पट झाला ना जवळ म्हणजे तरी पण जरासं लांबच आहे. दीदीचा ड्रेस अडकायला. असं काय गोंधळ झाला. ते काढ की सायकल ड्रेस अडकला तिचा. ड्रेस फाटला रोहिणी. काढायचं घ्या ना पाठीमागे पाठीमागे सायकल. आता इकडचं चाललंय इकडं. वा फाडून काढायला लागते काय का आता. फाडून कसं पण आज हे पाठीमागे जरा जरा निघाले आता. बहुतेक हे हलवायचे. थांबे चीन हलवायचे. फाटला रोहिणी ड्रेस. दीदीचा ड्रेस पूर्ण काळा आणि फाटला. सगळं वाट लागली. निघला कस तरी. चालत चल आमच्या सोबत. कस तरी निघला. हे असलं कारभार. आणि आता ट्रेंडिंग मध्ये आहे. पहिल्यांदा जर वटपौर्णिमा करत असेल तर ट्रेंडिंग पुढं चल. आणि शूटिंग चालू होतं. तसं सगळेच करत होती म्हणा. आम्ही पण केले थोडंसं. पण त्यांचं वेगळं आणि आपलं वेगळं असं.